प्रशिक्षणाच्या बाजूने गाडी निघाली डोंगर. तुम्ही तिथं थांबा. असं आहे प्रशिक्षणाच्या बाजूने गाडी सुरू केली. गाडी निघाली ब्रूम ब्रूम प्रशिक्षणाच्या दिशेने. बघा एवढा मोठा संदेश होता आणि काय आला आपल्याकडं. दुसऱ्या व्यक्तीने इथं पाण्यात पडला आणि तिसऱ्यानं म्हणायचं डुबुक. हीच क्रिया असंच चालणार आहे. एक बेडूक पाण्यात पडला डुबुक. एक बेडूक पाण्यात पडला डुबुक. ज्याची ही क्रिया चुकली. एक बेडूक पाण्यात पडला चुकला. हात लांब करेल. पाण्यात पडला. एक बेडूक पाण्यात पडला. एक बेडूक पाण्यात पडला. एक बेडूक पाण्यात पडला डुबुक. एक बेडूक पाण्यात पडला. एक बेडूक पाण्यात पडला. एक बेडूक एक बेडूक पाण्यात पडला. एक बेडूक तो गाणं म्हणायचं. एक बेडूक दोघांनी पडला पाण्यात पडला डुबुक. पाण्यात पडला. पाण्यात पडला. फास्ट. एक बेडूक पाण्यात पडला. पाण्यात पडला. डुबुक. डुबुक 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 एकदाच म्हणायचं. एक बेडूक. एक बेडूक पाण्यात पडला. पाण्यात पडला. पाण्यात पडला.
चुकलं पाण्यात खाली सगळं चुकलं 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 एक बेडूक पाण्यात पडला डुबुक एक बेडूक पाण्यात पडला एक सुरुवात सुरुवात काय वाजलो का तुम्ही काय हा एक बेडूक हा एक बेडूक पाण्यात पडला डुबुक तीन आले आता एक बेडूक पाण्यात पडला डुबुक एक बेडूक पाण्यात पडला एक बेडूक नाही डुबुक 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 एक बेडूक क्षणा क्षणाला चित्ररंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा चुकलं चुकलं एक बेडूक पाण्यात पडला la 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 la
वर्षापासून कार्यरत आहे प्राथमिक पदवीधर प्रभारी मुख्याध्यापक. खरोखर तुमचा संयम स्वभाव आहे सर. तुम्ही आम्हाला सतत सहकार्य करणारे व्यक्ती आहेत आणि तुमचे देखील 29 तारखेला आपलं सेवानिवृत्त होत आहेत. खूप निसर्गरम्य परिसर असल्यामुळे तिथंच पहिले इम्प्रेशन पडतं प्रशिक्षणाचं की अरे वा छान आहे, दिवसभर बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. त्यानंतर काय आवश्यक असतं, प्रशस्त हॉल होता, पाहण्यासाठी TV होती आणि सात्विक असं जेवण होतं. चमचमीत असं काही नाही, घरी जेवल्यासारखं तिथं वाटलं. ह्या सर्व गोष्टी तर होत्याच, पण त्याचबरोबर आपल्या प्रशिक्षणाचा जो मेन उद्देश आहे की आपल्याला शाळेवर जाऊन काय करायचं आहे हे जी आपल्या ह्या सर्व सुलभांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलेलं. तर मला हे जी पातळ्या होत्या त्या मला म्हणजे ओझरची नाव होतीच, पण नेमकं कोणत्या लेवलचं पिसा काय आहे, नॅस काय आहे असं काहीच माहित नव्हतं. पण ती सगळे आणि हा जो 5वा आणि शेवटचा टप्पा जो आहे, जसं मंदिराचा कळस आपण चढवायचा कार्यक्रम करतो त्या पद्धतीनं हा 5वा टप्पा खेळीमेळीच्या पद्धतीने गेला. साहेबाला आम्ही आधी सांगितलं हा शेवटचा आहे आणि तुमची बी विनिंग बदलणार आहे. लय अवघड आहे मला. मग आमचे हावडे सर म्हणायचे नाही सर कधी पाठवू तुम्हाला, नाश्ता पाठवा. तर या पद्धतीनं आम्हाला आता इतर शिक्षकांना सांगा वाटलं पहिलं जे काही प्रशिक्षण आहे का प्रशिक्षणामध्ये तुम्ही उगाच त्याचा भाऊ केलो असं सांगावं लागलं. तर प्रशिक्षण अत्यंत सुंदर आणि एकमेकांशी चर्चा असल्यामुळं व्यक्तीला म्हणजे या प्रशिक्षणात बसू नये असं वाटलं नाही, बसा वाटलं. आता आतापर्यंतच्या प्रशिक्षणात जास्त हाजरी माझी याच प्रशिक्षणात लागली आता असं मला वाटतंय. आणि प्रशिक्षण छान झालं आणि असेच प्रशिक्षण पुन्हा आम्हाला मिळावे आणि आमची जी काही काजळी चाललेली आहे ती धुवून फ्रेश कामाला लागावं आणि असे प्रशिक्षण व्हावं असं मी करतो. 4 शब्द सांगतो. जय जय. 16 तारखेपासून जे लर्निंग मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन जे ट्रेनिंग करतोय, हा अनुभव तुम्हाला जास्त असेल माझ्यापेक्षा. म्हणजे तुमच्याकडे बराच अनुभव असेल, प्रगाढ अनुभव असेल, पण माझ्याकडे तसं एवढा अनुभव नाहीये की माझी पहिलीच ट्रेनिंग आहे सर. आणि विशेष करून मला खूप करायची इच्छा होती. मी म्हणजे हे तुमचं जे स्टार्टिंग पासून जे टप्पा चालू होता ट्रेनिंगचा त्यापासून पाहायची मी. ते सगळे प्राथमिक शिक्षिका यायच्या आणि ट्रेनिंगला बसायची, व्हिडिओ चालायचे, ते निपुण भारत सारखंच कंटिन्यू चालायचं. मग ते घरी गेल्यानंतर सुद्धा माझ्या तोंडात येत असायचं निपुण भारत निपुण भारत. मग मी प्रिन्सिपल सरांना म्हणले की सर मला प्लीज ट्रेनिंग करायची, मला प्लीज संधी द्या. सर मला ठीक आहे नेक्स्ट बॅचमध्ये शेवटच्या बॅचमध्ये हायरच्या मला संधी मिळाली. खरंच त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते. आणि इथे तुमच्या सहवासामध्ये आणि इथं जे ट्रेनिंगमध्ये जे मी शिकले की शिक्षण कसं असला पाहिजे किंवा शिकवणं म्हणजे शिक्षण नाही, शिकणं म्हणजे शिक्षण आहे हे मला इथे कळालं. आणि विद्यार्थ्याच्या ज्या पातळी आहेत सर, सर नॅस आणि पिसाजे मी पहिल्यांदा इथे अनुभवलं. आणि तसंच आपण आता मी वर्गात करणार आहे अनुकरण. सेल्फी सक्सेस ही सुद्धा मी उपक्रम राबवणार आहे नक्कीच. गटाने सुद्धा कार्य देईल नक्कीच. म्हणजे मला आणखी बरीच प्रेरणा मिळाली या ट्रेनिंगमुळे. कारण तुम्ही सतत घेत असाल तरी म्हणजे मला पहिली आहे 9वी आहे आणि पहिलीचं खूप जास्त क्रेज असतं माणसाला. त्यामुळे हे खरंच त्याचा अनुभव मी माझ्या विद्यार्थ्यांवरती करणार आहे. आणि या प्रशिक्षणाचा मला खूप खूप लाभ झाला. म्हणजे मी पण बरंच शिकलो की अध्ययन निष्पत्ती काय आहे, त्याची परत त्याची पूरक पातळी किती आहे, त्याच्या स्तरानुसार आपण गटकार्य कसं केलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला समजून त्याला वेगवेगळ्या आव्हानं देऊन आपण कसं शिकवलं पाहिजे. आणि विद्यार्थी तयार करायचे आपल्याला असं आणि मॅथ्समध्ये ते पण शिकले. आणि तुमचे सहभागांचे म्हणा तुमचे सर्वांचे ते छान आचार विचार आम्ही घेतला त्याचं तुमचे पण मी आभारी आहे. खूप व्हिडिओमध्ये माध्यमाने निलेश सरांचे जे व्हिडिओ आपण पाहिले ते सुद्धा खूप मार्गदर्शन होते. त्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या पण खूप छान होत्या. आणि ह्याचं सर्वांचं अनुकरण मी तरी नक्कीच करणार. तुम्ही करत पण असता पण हा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन आहे, खूप महत्वाचा आहे. त्यानुसार आणि आज तो मी केला सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांचा सोबत एक सेल्फी पण घेतला की त्यांना मी एक सांगितलं होतं की जो आपला प्रकरण होता तासिका बहुतेक 11 का 12 काहीतरी आहे की उपक्रम द्यायचे विद्यार्थ्यांना आपण
की तुम्ही स्वतः करा. शिक्षक जरी शाळेत नाही आहेत तरी तुम्ही उपक्रम करा. तुम्ही त्यांना दिला होता होमवर्कच्या द्वारे, तर त्यांनी तो केला. रीडिंग केलं त्यांनी, स्वतःच क्वेश्चन आन्सर काढले आणि आन्सरिंग पण केलं. आणि आल्यानंतर मॅम म्हणलं की मॅम आम्ही तुम्ही जे सांगितलं होतं ते आम्ही केलं. मम्मीला केलं, सेल्फी घेतलं. सर होते 2-3 सर कोणी तरी होते, म्हणलं सुद्धा मी ते घेतलं सुद्धा, ते ग्रुपवर टाकेल. पण अशी परत ट्रेनिंगची मला नक्कीच संधी द्यावी, मला हे मी आभारी व्यक्त करेन. परत एकदा बावटे सरांचं, चिमंदिरे सरांचं, घोडके सरांचं, विक्रम सरांचं, भालके सरांचं, परत शेख सरांचं, घोणसे सरांचं मी आभार व्यक्त करते. थँक्यू व्हेरी मच. होतेच अतिशय प्रमाणबद्ध तार्किक विचार करून म्हणजे सूदपणे टू द पॉइंट अशा पद्धतीची ती व्हिडिओ होते. आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगानं ही साधन व्यक्ती मंडळी सुलभक आपल्याशी संवाद साधत. आता तुम्हाला माहिती आहे प्रशिक्षणाच्या पद्धती बदलल्या. पूर्वी प्रशिक्षण देत असताना साधन व्यक्ती बोलायचे आणि प्रशिक्षणार्थी फक्त ऐकायचे. म्हणजे वर्ग पातळीवरच नाही तर प्रशिक्षणाच्या ठिकाणी सुद्धा या प्रशिक्षणाचं स्वरूप आता जे आपण अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हा प्रशिक्षणाचा वर्ग या ठिकाणी आज संपन्न होत आहे. अशा 4 बॅचेस यापूर्वी होऊन गेल्या. आता ही तुमची शेवटची बॅच आहे 5वी. आतापर्यंत जवळपास 800 ते 850 शिक्षकांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. तेही अतिशय उत्कृष्ट. कोणत्याही शिक्षकाने इथून जाताना इथं काहीतरी गैरसोय झाली आणि इथून आम्हाला काही घेऊन जाता आलं नाही अशी प्रतिक्रिया एकाही शिक्षकाची 850 पैकी आम्हाला मिळालेली नाही. 51 चढ एक बॅचेस आले. 51 चढ एक. पहिली बॅचेस, दुसरी बॅचेस, तिसरी बॅचेस, चौथी कालची झालेली, आजची शेवटची बॅचेस. 51 चढ सगळ्याच बॅचेसने अतिशय चांगला प्रतिसाद दिला, चढत्या क्रमाचा प्रतिसाद दिला. तुम्ही सुद्धा गेल्या 5 दिवसापासून अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आता ही बॅच जी होती ती आम्हाला चॅलेंज देईल का काय असं आम्हाला वाटत होतं. का बरं, तरी सगळे मुख्याध्यापक राहिले. त्यांच्या मागं दुनियाचं काम. वेबसाईट आपल्या ग्रुपवर आलेली आहे, ती आपण ओपन करावी. त्याच्यावर रिव्ह्यू ऑप्शन आहे. आपण काढलेले फोटो नसतील तर आपला पासपोर्ट फोटो तिथं आपण अपलोड करावा. मराठी, हिंदी. सर्व माझे शिक्षक बंधू, त्यानंतर व्यासपीठावरच्या सगळ्यांचे मी नाव घेणार नाही कारण आपल्या सगळ्यांना लवकर घरी जायची घाई आहे. सगळ्यांच्या मनामध्ये 5 मिनिटं होणार लवकर जाण्याची इच्छा आहे, तसं आपण जाऊया. 1 मिनिटामध्येच मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. फक्त हे झालेले प्रशिक्षण जे आहे, प्रशिक्षण अतिशय सुंदर झालं, चांगलं झालं. हे प्रशिक्षण पाहून किंवा याच्यासाठी मला 1-4 ओळी आठवल्या त्या मी सांगणार आहे. फक्त माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे मला माहीत नव्हतं, हे माझ्या हातात नव्हतं. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. अरे तळहाताच्या रेषेवर नव्हे, तळहाताच्या पाठीमागे असलेल्या पिळदार मनगटामध्ये तुमचं भविष्य असतं. हे प्रशिक्षणातून हे आम्हाला मिळालेलं आहे आणि हे आव्हान, हे प्रशिक्षण आम्ही घेऊन निश्चितच जाऊ. आम्ही आमच्या शाळेमध्ये याचा उपयोग करू. नव्हे आणि आमच्या जीवनामध्ये येणारे जे अशा अनेक प्रकारचे आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक सगळ्या आव्हानांना अतिशय मोठ्या मनाने किंवा हे आव्हान आहे असं समजून पुढे जाऊ. एवढं बोलते आणि मी इथे थांबते. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, म्हणजे अगदी लहानपणी भाषणाची सुरुवात मी असं करायचो की आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्र हो. तर त्यातले विद्यार्थी मित्र बाजूला झाले, इथं पण आदरणीय आहेत, तसेच समोरही आदरणीय आहात.
तर गटात न बसणारा शब्द जसा ओळखावा तसं सगळ्या गटात वेगळा असणारा माणूस, वेगळ्या पिल्ल्याचा माणूस म्हणून मी आज इथं उपस्थित राहिलोय. खरं तर शिक्षण एक अशी व्यवस्था आहे की ती सर्वसमावेशक असते. हे आपण नेहमी तुम्ही शिकवलं असेल, मी शिकलेलो आहे, पण आज अनुभवायला मिळालं की एक वेगळ्या व्यवस्थेमध्ये मला असा सन्मान माझा झाला केवळ शिक्षणामुळे. आणि या शिक्षणाच्या महायज्ञामध्ये आज आमच्या संस्थेकडून ही वास्तू तुम्हाला उपस्थित करून देता आली. म्हणजे त्या महायज्ञामध्ये थोडे समिधा अर्पण करता आल्या आम्हाला. त्याबद्दल आम्ही संस्थेकडून तुमचे ऋणी आहोत. व्यवस्थापकांचं ज्यांनी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं त्यांचं विशेषतः त्यांनी आम्हाला योग्य समजलं आणि इथं हे प्रशिक्षण राबवलं. तसं प्रशिक्षणासंदर्भात एक म्हणजे जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याकडून हे स्वयंप्रेरणेने आलेल्या या प्रतिक्रिया ऐकून मला पण आता असं वाटायला लागलं की थोडे एवढे 5 प्रशिक्षण झाली, त्या 5 प्रशिक्षणातलं एक तरी प्रशिक्षण आपण करायला पाहिजे होतं. तर निश्चित कुठं अशी जर संधी मला देता आली तुम्हाला तर माझी विनंती असेल, मी जरी फार्मसी कॉलेजचा प्राचार्य असेल, आज PhD केली असेल, तरी मलाही विद्यार्थ्यांना कसं इंटरॅक्शन करावं या गोष्टीत माझ्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रशिक्षणाचं जर संधी आपण दिली तर मला चांगलं वाटेल. तर सर्व आदरणीय गुरुजन वर्गांचा आभार मानलेलाच आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही D फार्मसी, B फार्मसी आणि MBA हे प्रोफेशनल कोर्सेस चालवतो. आणि ही जी वास्तू आहे हे DB पब्लिक स्कूलची वास्तू. अशी वास्तू आपल्याला कुठंच आढळली नाही. जवळपास अशा मोठ्या मॉबचे जे प्रशिक्षण आहे या ठिकाणी घडले. यापूर्वी निष्ठाचे प्रशिक्षण आणि हे आपलं